आपल्या परीने प्रत्येक प्रयत्न करतायत, त्याला जरूर करू देत. परंतु तुम्ही सर्वांनी मात्र एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे की कोण तुमचा विकास करू शकतं, कुणाकडे नियोजन आहे, कोण पैसा खेचून आणू शकतं केंद्रामध्ये आणि राज्यामधून, याचा विचार आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. आज जो जाहीरनामा या ठिकाणी आपल्या समोर प्रसिद्ध करण्यात आला आणि आपल्याला अमितने वाचून दाखवला, याच्यावरून पुढच्या 5 वर्षाचं लातूरचं चित्र हे स्पष्ट होत आहे. कोणत्या दिशेने आम्हाला लातूरला घेऊन जायचं आहे. वायफाय शहर निर्माण करणं हे उस्मानाबाद करायला समजायला आणखी 25 वर्ष लागतील. जे आपली नगर परिषद, आपले कारखाने, आपल्या बँका नीटपणानं सांभाळू शकलेले नाहीयेत, त्यांनी लातूरच्या राजकारणामध्ये लुडबुड करायची काही आवश्यकता नाहीये. लातूरकर समर्थ आहेत. जाहिराती वाचल्यानंतर असं वाटतंय की आम्हाला पुण्यासारखा आणि पिंपरी चिंचवड सारखा विकास करायचा. मला आनंद वाटला असता की त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की उस्मानाबाद सारखा विकास जर लातूरचा करायचा आहे अशी एखादी जाहिरात तुम्ही द्यायला पाहिजे होती. कुठले उदाहरण तुम्ही पुण्याचे आणि पिंपरी चिंचवडचे देऊन या मतदाराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आज लातूरमध्ये जे वातावरण मी आज बघतोय आणि जे पाहतोय, एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही तर उपस्थित झालेले आहात. आमच्या 70च्या 70 उमेदवाराला असं वाटतं की आपण निवडून येणार. हा जो आत्मविश्वास उमेदवारामध्ये निर्माण झालेला आहे तो तुमच्या पाठिंब्यामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे. म्हणून गुलाम नबी आझाद साहेब म्हटल्याप्रमाणे, अमितने सांगितल्याप्रमाणे, दिलीपरावने सांगितल्याप्रमाणे एक नवा इतिहास घडवूया आपण पूर्ण देशामध्ये आणि 70 पैकी 70 हे काँग्रेसचे उमेदवार या उद्याच्या महानगरपालिकेमध्ये आपण निवडून देऊया. हा संकल्प आपण सर्वांनी आज करण्याची आवश्यकता आहे. अनेक जुने ज्येष्ठ नवे एक चांगलं मिश्रण उमेदवारीच्या निवडीमध्ये आपण केले. जे अनुभव आहेत